ಶ್ರೀನಿವಾಸ ಅಡಿಗೆ ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ಕಲಬುರಗಿ ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಪುನಃ ಎರಡನೇ ದೇವಸ್ಥಾನ ಶ್ರೀನಿವಾಸ ಅಡಿಗೆ ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ. गुलबर्गा स्थित सडगी या ठिकाणी 5 ते 10 एकर परिसर असलेल्या सुंदर पौराणिक कथेच्या शिल्पाने सजवलेले प्रति कोल्हापूरची महालक्ष्मी आईचे मंदिर आहे. नवरात्र उत्सव, मागी उत्सव, दीपावली, पाडवा तसेच देवीचे विविध प्रकारचे उत्सव तसेच पालखी सोहळा लाखो भाविकेच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कोल्हापूर महालक्ष्मी का है. तसेच आईच्या मंदिराच्या प्रांगणात विविध देवदेवतांचे मंदिर आहेत. भूत्या हे बंजारा समाजातील अत्यंत महत्त्वाची प्रतिष्ठित व्यक्ती असते, जे समाजाच्या अंतर्गत वाद मिटवणे, सामाजिक आणि धार्मिक कारवाईचे आयोजन करणे आणि समाजाचे प्रतिनिधित्व करणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडतात. त्याच्या धर्माचा देखील गाढा अभ्यास असतो. याचप्रमाणे बंजारा समाजात संत शेवालाल महाराज आणि शिवशंकर, तिरुपती बालाजी, आई भवानी माता यासारख्या देवांना खूप मान दिला जातो. भूत्या हे या देवतांच्या मंदिराशी संबंधित कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच त्यांचं वास्तव्य देखील बहुतेक मंदिराच्या परिसरातच असते. या सडगी गावात सुंदर असे दगडी बांधकाम असलेले शके 1831 मध्ये बांधलेले सुंदर श्री बसवेश्वर मंदिर आहे. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू असून त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी या गावात 1131 साली अक्षय तृतीयेला झाला होता. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील एक महान समाजसुधारक तत्वज्ञानी होते, ज्यांनी लिंगायत धर्माचा प्रचार केला. त्यांनी समाजात समानता, अहिंसा आणि सत्यावर आधारित क्रांतिकारी विचार मांडले आणि पारंपरिक जाती व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला. त्यांना भक्ती भंडारी असेही म्हणतात. त्यांनी शरण चळवळ सुरू केली, ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बंधुभावाने आणि विचार स्वातंत्र्याने राहायला शिकवलं जातं. ನಮಸ್ಕಾರ. ಶ್ರೀನಿವಾಸ ಅಡಿಗೆ ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ. ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಸುಮಾರು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ 116ನೇ ವರ್ಷದಿಂದ ಜಾತ್ರಾ ನಿಮಿತ್ತ ಮೊನ್ನೆ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಆಯಿತು. ಶ್ರೀನಿವಾಸ ಅಡಿಗೆ ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ಕಲಬುರಗಿ ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಪುನಃ ಎರಡನೇ ದೇವಸ್ಥಾನ ಶ್ರೀನಿವಾಸ ಅಡಿಗೆ ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ನಡೆಯುವುದು, ದ್ವಿಕಾಲ ಪೂಜೆ ನಡೆಯುವುದು ಮತ್ತು ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಇರುವುದು. ಶ್ರಾವಣ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಭಜನಾ ಕೀರ್ತನೆಗಳು ಇರೋದು. ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ಚತುರ್ದಶಿಯ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಭಜನೆ ಕೀರ್ತನೆಗಳು ಇರ್ತಾವೆ.
नितांत शांत आणि प्रसन्न गुलबर्गा विद्यापीठात हे स्मारक बांधण्यात आले आहे. भारतातील पारंपरिक बौद्ध शैलीमध्ये बांधलेले एक महत्त्वाचे बौद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे विहार कर्नाटकातील गुलबर्गा सध्याचे कुलबर्गी रेल्वे स्थानकापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. भगवान बुद्धाच्या 2 सुंदर कोरीव कामाचा अद्भुत शिल्पकलेचा नमुना असलेले शिल्पे ठेवली आहेत. आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सोन्याने मढलेला 8 ते 9 फूट उंच बुद्धाचा वसवलेला पुतळा आहे. हा दक्षिण भारतातील सर्वात उंच पुतळा असल्याने म्हटले जाते. तसेच भिंतीवर त्रिपिटक, बुद्ध चरित्र आणि जातक कथाचे चित्रण सुंदर प्रकारे कोरलेले आहे. आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया.